नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे 1000 लोकांना मकर संक्रांतीच्या निमित्त अन्न वाटप। सोलापूर येथील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे 1000 लोकांना मकर संक्रांतीच्या निमित्त अन्न वाटप करण्यात आले। समाजातील आजही एका वर्गाला दररोजच्या एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे। मकर संक्रांती सारख्या सणाला गोडधोड पदार्थ बनविण्याचा विचारही वंचित समाज करू शकत नाही। शहरातील अंध अपंग भिक्षुक तसेच कुष्ठरोगी वसाहतीमधील महिलांना आस्थाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त शेंगापोळी, कडक भाकरी, गरगट्टा भाजी, पुलाव अशा मेनूचे वाटप करण्यात आले। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मकर संक्रांतीच्या मेनूचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात सोलापूरचे DCP राजन माने, नंदा गोविंद लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी सीधा व स्वीट देण्यासाठी रोख रकमेची मदत करून वाढदिवस साजरा केला। DCP राजन माने यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या उपस्थितींना शुभेच्छा देऊन आस्था रोटी बँकेच्या कामाचे कौतुक केले। अन्नदान श्रेष्ठ दान असल्याचे यावेळी DCP राजन माने यांनी सांगितले। यावेळी संस्थेच्या सभासद निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संगीता छंचुरे, स्नेहा वनकुंद्रे, नीता अकुर्डे, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, माधुरी बिरादार, विद्या माने, विजय पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा पाटील, संस्थेचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असून या ठिकाणी साधारणपणे आपल्या गावचे कर्नाटकमधून गरीब समाजाची औषधोपचार घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय जेवण हे महत्त्वाचं राहतं। पाणी या दृष्टीनं आस्था संस्थेने जे काम चालू केलेलं ते काम खरंच उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठं आहे पण अन्नदान पण ते महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो। आपल्या हातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं, कोणाला पाणी देणं असतं, रक्तदान असतं। त्यातील जे आस्था संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच ऋणी आहोत सोलापूरवासी हे सगळे आणि या गावचे जे आलेले आहेत त्यांचा इथं फायदा होईल आणि त्यांचं जो पुण्य जे आहे पुण्य काय कमवायचं तर हेच पुण्य आहे आणि ते हे कमवत आहेत। या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व आमचे जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल दवाखाने गेलेले त्यांनाही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांचे जे कुटुंब आहे ते लवकर जे दवाखान्यात बरे होईल आणि आपल्या गावी जावे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या संस्थेला मिळावे। माझं नाव निलिमा हिरेमठ, आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष। आज रोजी मकर संक्रांती निमित्त त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेंगापोळी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेंगापोळी आणि बाजरीची भाकरी, गरगट्टा भात, मसाला भात हे सगळं वाटप करत आहोत। मागे लगभग 9 वर्ष झाले हे काम चालू आहे आमचं आणि लोकंसुद्धा जे जे काम करत चला जे वाटप करताना लोकांची गर्दी आहे असं बोला। वाटप करत असताना महाप्रसाद जे वाटप करतो आज मकर संक्रांती ते वाटप करत असताना आम्ही ते सांगा काय काय केलं परत एकदा सांगा बोला। नमस्कार, मी निलिमा हिरेमठ, आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष। आज मकर संक्रांत सोलापूरचे सिद्धरामेश्वरांचा यात्रा निमित्त आज आम्ही आस्था फाउंडेशनकडून शेंगापोळी, बाजरीची भाकरी, चपाती, मसाला भात आणि गरगट्टा वाटप इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाटप करत आहोत। इथे रुग्णांचे नातेवाईक खूप दूर लांबून येत असते। आम्ही सगळे सण साजरा करत असतो पण इथे कोणी म्हणजे लांबून असल्यामुळे त्यांनी गावी जाऊ शकत नाही। त्यानिमित्ताने आम्ही इथं आज रोजी सगळं महाप्रसाद वाटप करत आहोत। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथे ना दररोज मोफत 200 लोकांना आपण रोज जेवण देत आहोत। पण आज मकर संक्रांतीनिमित्त आज ह्या लोकांना शेंगाची पोळी, गरगट्टा, कडक भाकरी
असं टोटल आज सोलापुरात आहे ना 1000 लोकांचं जेवण आज आस्था रोटी बँकेतर्फे आज वाटप करण्यात आलेलं आहे. पण आज असं आहे की प्रत्येकजण आपापल्या घरात सण साजरा करतो, पण एक आस्था रोटी बँक असं विचार करते की जिथं कोणी नाही तिथं आम्ही, म्हणजे की आज मकर संक्रांत म्हणून मकर संक्रांत निमित्त या सर्व सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व लोकांना जे पेशंटचे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे पेशंट आहेत त्या लोकांना आज आस्था रोटी बँकेतर्फे आज त्यांना आज गोड जेवण देण्यात येणार आहे. धन्यवाद सर्व.